मंडळी कसं काय तुम्ही सगळेजण आशा करतो आपण सगळेजण ट्यून इन करीत आहात ऑन योन ताल FM. तसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आणि आज जास्त स्पेशल कार्यक्रम आहे कारण जसं सांगितल्याप्रमाणे आज आपल्या स्टुडिओमध्ये आणि विशेष पाहुणे आलेले आहे महाराष्ट्र पुणेवरून. आणि आज या कार्यक्रमामध्ये यांचं एक मुलाखत आम्ही घेणार आहोत. विशेषतः प्रथमतः यांचे स्वागत आम्ही करतो. आज पंडित प्रसाद जोशी फलज्योतिष व वास्तु तज्ञ अर्थात वास्तु एक्सपर्ट आज मॉरिशस मध्ये आणि विशेषतः MBCच्या स्टुडिओ मध्ये आहेत. यांचे स्वागत आम्ही करतो. आज आपले स्वागत असो पंडितजी. आणि सुरुवातीला मॉरिशस मध्ये आपलं मला वाटतं दुसरं प्रवास आहे इथे. आणि कसं वाटलं मॉरिशस? नाही, मॉरिशस म्हणजे अगदीच सांगायचं म्हणजे मला इथे लोकांमध्ये श्रद्धा, हंबलनेस, नम्रता आणि धर्मनिष्ठा दिसली आणि प्रेम दिसलं, करुणा दिसली. सो मी हॅपी आहे इथे येऊन. मला माझ्या घरी असल्यासारखं वाटतं. अरे वा, आणि मी आनंदी आहे. अरे वा, छान 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 वाटलं. आणि परत एकदा आपले स्वागत असो मॉरिशसमध्ये आणि आपल्या MBC स्टुडिओमध्ये. आज विशेषतः जे लोक ट्यून इन करीत आहेत ऑन योन ताल FM यांना सांगण्यात तुम्ही सांगा यांना की आपण एक्झॅक्टली तुमचं कार्य काय करता तुम्ही विशेषतः पुणे महाराष्ट्रामध्ये आणि मॉरिशसमध्ये आपण आलात यासाठी तुम्ही यांना सांगा. नमस्कार मंडळी, कसे आहात? मी पंडित प्रसाद जोशी. मी पुण्यावरून आलो आहे आणि इथे काही कामानिमित्ताने कन्सल्टिंगसाठी, वास्तू कन्सल्टिंगसाठी आलेलो होतो. आणि त्या निमित्ताने मला इथे तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल नितीनजींचे आभार. मी माझं काम पुण्यामध्ये वेदविज्ञान रिसर्च सेंटर आहे, ॲस्ट्रोवास्तू रिसर्च सेंटर. आम्ही काही संशोधनं करतो ज्याच्यामध्ये जसं काही विठ्ठलावर आम्ही रिसर्च केला, इफेक्ट ऑफ चॅन्टिंग विठ्ठल ऑन हार्ट, क्लिनिकल रिसर्च केला. धूप ॲज अ फ्युमिगेशन थेरपी, आपण हवन पद्धती करतो, त्या हवनचा कसा परिणाम वातावरणावर आणि आपल्यावर होतो तो मायक्रोबायोलॉजिकल रिसर्च केला. तर जसं आपण ॲन्सेस्ट्रल प्रेयर करतो त्याचा DNA वर कसा परिणाम होतो इनडायरेक्टली. सो अशा प्रकारचे आपण आमचे संशोधन केंद्रामध्ये रिसर्च केले जातात आणि ते एकदम शास्त्रशुद्ध पद्धतीने केले जातात, जसे डॉक्टर करतात त्या पद्धतीने आम्ही रिसर्च करतो. आणि मेटामेडिसिन थेरपीवर काम करतो, काउन्सिलिंगवर काम करतो, कॉन्सन्ट्रेशनसाठी विद्यार्थ्यांवर काम करतो. तर अशा अनेक पद्धती आहेत ज्या मंत्रोच्चाराने, पूजा, पौरोहित्य अशा अनेक गोष्टी आपण पुण्यामध्ये आपल्या सेंटरमध्ये करतो. अरे वा, छान आहे. आपल्याला कळले असेल की मॉरिशसमध्ये अनेक विठ्ठल मंदिर आहेत आणि विठ्ठल भक्त सुद्धा आहेत. आणि आषाढी एकादशी आणि प्रबोधिनी एकादशी आणि दर महिनासुद्धा एकादशी आहेत. आणि भजन मंडळी सुद्धा आहेत इथे मॉरिशसमध्ये आणि ती लोक गातात, विठ्ठलाचं भजन करतात. त्या लोकांसाठी विशेषतः आपण सांगितलं की द इफेक्ट ऑफ चांडिंग विठ्ठला, त्यांच्या मनावर तुम्ही विस्तारपणे तुम्ही त्यांना सांगा काय होतं यांच्या मनावर. विठ्ठल हे लोकदैवत आहे, म्हणजे जगाच्या पाठीवरून सगळीकडनं लोक वारीला येतात. तो वारी कशी आहे, तर वारीमध्ये 250 किलोमीटरचं अंतर आपल्याला पूर्ण करायचं, 18 दिवसामध्ये पूर्ण करायचं 250 किलोमीटर अंतर. तर मग ती ऊर्जा मिळते कुठून? तर तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, विठ्ठल विठ्ठल येणे छंदे ब्रह्मानंदी गरजावे, वाये टाळ टाळ्या टाळी होईल होळी विघ्नांची, विठ्ठल आदी अवसानी विठ्ठल वाचे वदावा, विठ्ठल मणी स्मरावा, तुका म्हणे विठ्ठल वाणी वदा काणी ऐका. म्हणजे महाराजांचं म्हणणं काय आहे की तुम्हाला जर नकारात्मक ऊर्जा घालवायची असेल, विठ्ठल विठ्ठल येणे छंदे ब्रह्मानंदी गरजावे, तुम्ही विठ्ठल एवढ्या मोठ्याने म्हणा, टाळी वाजवा, टाळ वाजवा किंवा टाळी द्या, तुमच्या सगळ्या नकारात्मक गोष्टींचं हरण होईल. सो म्हणून विठ्ठल या विषयावर संशोधन करण्याची प्रेरणा जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या या अभंगाने मिळाली. आणि हे लोकदैवत आहे. विठ्ठल हे धर्मपीठ आहे जगाचं. आणि ते हृदयामध्ये वास करतं. बरोबर. मंदिर, जसं मंदिराची कल्पना आहे की मंदिर आणि शरीर हे कसं एक आहे. मन मंदिर आपण म्हणतो ना, देह देवाचे मंदिर जसं आपण म्हणतो, कसं आहे, देह देवाचे मंदिर म्हणजे मंदिराचा पाया म्हणजे आपले पाय, बरोबर, मंदिराचे स्तंभ म्हणजे आपले हात, मंदिराचा गाभारा म्हणजे आपली छाती, मंदिराचं शिखर म्हणजे आपलं डोकं, खिडक्या म्हणजे कान, घंटा म्हणजे वाणी, दिवा म्हणजे प्राण, सिमेंट वाळू खडी म्हणजे आपलं मांस, वापरलेलं स्टील म्हणजे आपल्या अस्थी, आणि गोमुख म्हणजे डिटॉक्सिकेशन. जसं माणसाला आपल्याला डिटॉक्स करण्यासाठी मूत्रद्वार दिले तसं गोमुख आहे. आणि त्या पिंडिका ज्याच्यावर देव स्थापन करतो ते म्हणजे हृदय आहे. आणि त्याच्यावर जी मूर्ती स्थापन होते ती मूर्ती म्हणजे आत्मा आहे, म्हणजेच तो विठ्ठल आहे. देह देवाचे मंदिर. जसं सांगितल्याप्रमाणे इथे दर महिना विठ्ठल एकादशी
असते इथे आणि लोक विठ्ठल नामस्मरण करतात, तर लोकांना तुम्ही सांगू शकता की कसं नामस्मरण करायचं, विठ्ठलाचं नामस्मरण कसं करायचं आहे? पण पहिल्यांदा बघूयात की या विठ्ठल नामाचा त्याच्या मागचं सायन्स कसं आहे. ओके. विठ्ठल कसं आहे की बहिणाबाईंच्या 4 ओळी आहेत. म्हणजे आपण शब्द उच्चार करतो दंत्योष्ठ, ओष्ठ, तालव्य, मूर्धन्य. तर आपण प म्हणलं की ओठ जवळ येतात, द म्हणलं की जीभ दाताला लागते, ठ म्हणलं की जीभ वरती जाते. तर सगळ्या स्वर आणि व्यंजन सगळ्या शब्दांच्या आपल्या जागा ठरलेल्या आहेत. वाणीचे 4 प्रकार आहेत: परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. सो व्हॉट इज परा? परा म्हणजे नाभी, कलेक्शन ऑफ वर्ड्स. पश्चंती म्हणजे आपण एखादा ऑब्जेक्ट पकडतो की मला नितीनजींवर बोलायचं आहे. मध्यमा म्हणजे सेंटेन्स तयार होतं आणि मग स्वरयंत्र आणि स्वरतंत्री काम करतात, हवा कमी जास्त होते आणि मग ती एनर्जी बाहेर येते, साऊंड एनर्जी, त्याला साऊंड एनर्जी पकडते, त्याला वैखरी म्हणतात. सो ते प्रत्यक्ष आपल्याला आवाज येतो. सो वाणीचे 4 प्रकार आहेत. मग त्याच्यामध्ये बहिणाबाईंनी फार सुंदर ओव्या लिहिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मायले माय म्हणता ओठला ओठ भिडे, मायले माय म्हणता ओठला ओठ भिडे, काकीले काकी म्हणता अंतर किती पडे. मग बघा तुम्ही क म्हणले की ओठ लांब जातात. काकीले काकी म्हणता अंतर किती पडे, जिजीले जिजी म्हणता मिळे जिभेला निवारा. जिजी म्हणजे आत्या, प्रेम, असं सामर्थ्य मिळतं, त्याचं व्हायब्रेशन तयार होतं. आणि चौथा आहे सासूले सासू म्हणता गेला तोंडातून वारा. सो आवडता शब्द आहे हा सासू. तर सासू म्हणल्यानंतर मुखावाटे हवा जास्त बाहेर येते. म्हणजे याचा अर्थ काय की शब्दांचा ज्या जागा आहेत त्या काहीतरी चमत्कार करतात. म्हणून मग जेव्हा आपण विठ्ठल म्हणतो तेव्हा व आणि ल हे अल्पप्राण शब्द आहेत, म्हणजे हवा कमी बाहेर येते. य र ल व आणि प फ भ ठ हे व्यंजन आहेत, तर हवा जास्त बाहेर येते. तर हवा म्हणजे काय? प्राण. प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा. वायूंचं 5 ठिकाणी बायफर्गेशन केलेलं आहे, डिवाइड झालेले आहे. त्यातलं प्राण म्हणजे हृदय. आणि मग जेव्हा आपण प्राणाय स्वाहा म्हणजे प्राण म्हणतो, जेव्हा श्वासाचं प्राणाशी कनेक्शन येतं तेव्हा ते ऑक्सिजनशी कनेक्टेड असतं आणि ते हृदयाकडे जातं. बरोबर. म्हणून जेव्हा विठ्ठल आपण म्हणतो तर व आणि ल अल्पप्राण शब्द आहेत आणि 2 ठ हे महाप्राण शब्द आहेत. म्हणून हा विठ्ठल महाप्राण आहे, तो तुम्हाला जास्त वायू देतो. म्हणून हा विठ्ठल बोलावा आणि पाहावा आणि ऐकावा, तर त्याचा आनंद आंबा खाल्ल्याशिवाय चव कळत नाही. तसं विठ्ठल नामस्मरण केल्याशिवाय तुम्हाला त्याचा आनंद घेता येत. बरोबर, अगदी अगदी बरोबर. ताल वाजे, चिपल्या वाजे, वाजे मृदुंगात, या वातावरणात ती लोक विठ्ठलाच्या भेटीसाठी जातात. ही जी वारी आहेत याबद्दल लोकांना तुम्ही विशेषतः याची वैशिष्ट्य तुम्ही सांगा. विशेष विठ्ठलाची वारी म्हणजे हा भागवत धर्माचा एक आत्मा आहे. ती वारी इंद्रायणीपासून सुरू होते आणि तिचा प्रवास चंद्रभागेपर्यंत जाऊन थांबतो. तर हे वॉटर थेरपी आहे एक प्रकारची. म्हणजे आपण जर त्याच्याकडे शास्त्रशुद्ध पद्धतीने बघायचं ठरवलं तर पादुकांना स्नान, भक्त स्नान करतात आणि मग ते सगळे भगवा ध्वज हा जो धर्म पताका आहे तो धर्म पताका घेऊन निघतात. आणि मग तो रंग आहे तो त्यागाचा रंग आहे, की डिटॅचमेंट. तर तुम्ही जेवढ्या दिवस वारीला जाणार आहात तर तुम्हाला डिटॅच व्हायचं आहे. मग तुमचे काम, क्रोध, सगळे षड्रिपू जे आहेत त्याच्यापासून तुम्ही लांब राहता. सगळेजण एकत्र राहता, दिंडीमध्ये राहता. त्याच्यामध्ये तुळस असते, काही महिला तुळस घेऊन त्याच्यामध्ये पुढे निघतात. तर हे सगळं जे काही ताल आहे, मृदुंग आहे, चिपळ्या आहेत, या सगळ्यांनी एक नाद तयार होतो. आणि जेव्हा आपण एका गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट होतो, जसे विद्यार्थी वर्गामध्ये 60 असतात, एक शिक्षक शिकवतो, एक विषय असतो, तेव्हा सगळ्यांचे ब्रेन एका विषयावर लागतात आणि ते सिंक्रोनाइज होतात आणि एक ऊर्जा तयार होते आणि त्याच्यामध्ये ग्रहण शक्ती वाढते, आकलन शक्ती वाढते. तसंच नाद निर्माण झाला की आपलं विठ्ठल प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे, तर सगळ्यांच्या मुखामध्ये आहे आणि मग ती वारी सुसह्य होते. तसंच जीवन सुसह्य होतं आणि मग आपण पंढरपूरपर्यंत पोचल्यानंतर आपल्याला भगवंताचं दर्शन होतं आणि या वारीचं श्रमसाफल्य होतं. चंद्रभागेमध्ये स्नान झालं की आपली वारी सफल होते, असं वारकरी संप्रदायामध्ये श्रद्धा आहे. पण ही श्रद्धा, भक्ती आणि हा जप, हे नामस्मरणच माणसाला तिथपर्यंत सुसह्य करत पोचवतं. तर अशी ही वारी ही अलौकिक आहे आणि जगाच्या पाठीवर असं हे जे काही वारीचं हे सामर्थ्य आहे हे फक्त भारतामध्ये, आणि ते पंढरपूर हे धर्मपीठ आहे जगाचं. म्हणून मग सगळा ओढ, सगळे प्रेम, विठ्ठलाचा रंग सावळा आहे. बरोबर. सावळा रंग ब्लॅक ऑलवेज ॲब्सॉर्ब्स. तो सगळ्या श्रीमंतांपासून गरीबापर्यंत सगळ्यांचं दुःख तर हरण करत नसेल ना, तर असा मनामध्ये विचार येतो. म्हणून विठ्ठलाचे हात कटेवर आहेत.
हात केव्हा कमरेवर जातात जेव्हा आपण चालून थकतो, दमतो, मग आपण कमरेवर हात जातात, मग परत रक्तप्रवाह सुरळीत होतो. तसं विठ्ठल आपल्याला प्रत्येक त्याच्या गुणधर्मांमधनं काहीतरी देतोच, म्हणून तो देणारा आहे. म्हणून विठ्ठलाची वारी ही विशेष महत्त्वपूर्ण आहे आणि ती जास्तीत जास्त लोकांनी त्या वारीचा अनुभव घ्यावा अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना. डॉक्टर आणि पंडित प्रसाद जोशी, MBCच्या वतीने, टाल FM वतीने आपल्याला खूप खूप धन्यवाद आम्ही देतो, कारण आपण सगळ्या लोकांना इतकी माहिती दिलेली आहेत आणि यासाठी उत्कृष्ट माहिती, विशेषतः विठ्ठल नामस्मरण कसं करावं पुढच्या पिढीला, तसेच आपलं जीवन सुखी आणि सकारात्मक कसं व्हावं याबद्दल तुम्ही बोललात. खूप खूप धन्यवाद आणि आमची भेट होणार नक्कीच परत या मॉरिशसमध्ये आणि MBCच्या वतीने आपल्या सगळ्यांना आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो. ते आभार.